मित्रांनो, पन्हाळगड किल्ला पाहून आम्ही 1 ते 1.5 तास अंतरावर असणाऱ्या पावनखिंडीला भेट दिली. पावनखिंड उतरताना सरकारकडून संवर्धनासाठी बांधकाम केले आहे. ते अतिशय उत्तम दर्जाचे आहे हे दिसून आले. जवळजवळ 200 ते 250 पायऱ्या केलेल्या आहेत आणि या 200 ते 250 पायऱ्या उतरून आपल्याला पावनखिंडीत जाता येते. त्यानंतर पुढे आम्हाला बाजीप्रभू देशपांडे यांची समाधीही दिसली. चला तर पाहूया पावनखिंड. 2 उंच डोंगरांच्या मध्ये असलेल्या या खिंडीतील वाट इतकी अरुंद आहे की एकेकाळी फक्त एक घोडेस्वार पार करू शकत होता. हत्ती, मेणे किंवा इतर वाहनांनी ही खिंड पार करणे अशक्य होते. त्यामुळे या खिंडीला घोडखिंड असे नाव दिले होते. तेरा जुलै 1660 रोजी शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातून निसटून विशाळगडाकडे गेले. मराठा सैन्याला सिद्दी मसूदच्या सैन्याने येथे गाठले. तेव्हा झालेल्या निकराच्या लढाईत बाजीप्रभू देशपांडे, त्यांचे भाऊ फुलाजी देशपांडे यांच्यासह मोजक्या सैनिकांनी ही खिंड जबरी लढवली व आदिलशाही सैन्याला थोपवून धरले. यामुळे शिवाजी महाराजांना विशाळगड गाठणे शक्य झाले. यात बाजीप्रभू देशपांडे व इतर मराठा सरदार यांच्यासह मागे थांबून शेवटचा यलगार करणाऱ्या त्यांच्या बहुवंश सैन्याला मरण पत्करावे लागले. त्यांच्या या बलिदानाची आठवण म्हणून या खिंडीला पावनखिंड असे नाव दिले आहे. महाराज विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफांचा गजर झाला. इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूंनी तोफांचा आवाज ऐकल्यानंतरच समाधानाने आपला जीव सोडला. या युद्धात मराठ्यांचे जवळपास सर्वच 300 मावळे कामी आले तर मसूदचे जवळपास 3000 सैनिक मारले गेले. बाजीप्रभू व इतर मावळ्यांच्या पराक्रमाने घोडखिंड पावन झाली आणि इतिहासात पावनखिंड म्हणून अमर झाली. मित्रांनो, हे आहे पावनखिंडीतील बाजीप्रभू देशपांडे आणि इतर मावळ्यासाठींचे स्मारक. आपण अजून पावनखिंडीत उतरणार आहोत. मित्रांनो, इथं आहे खोल अशी दरी. आम्ही त्या खोल दरीत उतरलो नाही, परंतु या खोल दरीत घनघोर अशी लढाई झाली आणि हीच ती पावनखिंड.